आज करमाळा या ठिकाणी जो शिवसेनेचा मेळावा झाला, या अनुषंगाने शिवसेना आपल्याला कितपत म्हणजे लीड देईल किंवा कशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला मदत होईल? शिवसेना हा आमचा घटक पक्ष केवळ नसून मित्रपक्ष आहे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं नातं हे गेल्या अनेक दशकांचं आहे. तर शिवसेनेची ताकद ही मतदारसंघामधली महत्त्वाची ताकद आमच्याबरोबर आहे. याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात आणि मुख्यमंत्री साहेबांनी या मतदारसंघामधली कामं होण्यासाठी अनेक वेळा अनेक गोष्टी आम्हाला या मतदारसंघाची ताकद दिली. निश्चितपणे त्यांच्या आदेशानुसार शिवसेना ही निखराची लढाई या मतदारसंघामध्ये करते. माजी आमदार नारायणआबा पाटील हे आता कुठेतरी तुतारी चिन्ह घेण्याच्या म्हणजे आता तालुक्यामध्ये चर्चा सुरू आहे, त्याविषयी काय सांगा? आम्हाला याची कल्पना नाही की आपण घेतल्यावर बोलू. समोर उमेदवार जाहीर होत नसल्यानं प्रचाराला थोड्या दिरंगाई वेळ होत आहे. समोर मी मगाशीच सांगितलं की समोरचं आव्हान हे तयारच होत नाही आहे. कारण ज्यांचं चिन्ह मागायला उमेदवार जात आहेत त्यांनाच माड्यातल्या जनतेने नाकारलेलं आहे. त्यामुळे मला कोणाचं आव्हान दिसत नाही. मोहिते पाटील यांची मनधरणीसाठी काय आपले प्रयत्न चालू आहेत वरिष्ठ पातळीवर? वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे त्यांच्याशी बोलणं चालू आहे. मध्यंतरी गिरीश महाजन हे येणार होते असं समजलं होतं, परंतु काही कारणास्तव ते रद्द झाले. त्याच्या आधी गोपीचंद पडळकर यांची सुद्धा त्या ठिकाणी शिवरत्नवर भेट झाली. म्हणजे काय चर्चा झाली ते मला काय माहिती नाही. भेट झालेलीच माहिती आहे. शिवसेनेचं जे संघटन आहे करमाळ्यातलं ते मजबूत संघटन आहे, ते तुमच्यासोबत प्रचार करतील की समांतर प्रचार व्यवस्था वगैरे काय नियोजन आहे? माझ्यासोबतही करतील, समांतरही करतील. महायुतीच्या माध्यमातून असं प्रचाराचं स्वतंत्र नियोजन आहे की एकत्र नियोजन आहे? शिवसेनेचं ज्यावेळेस आमचे महाविकास आघाडीचे नेते येतील आम्ही एकत्र प्रचार करू, तर मग प्रत्येक पक्षाचं वेगळं नियोजन असेल. आताच महेशदारांनी एक खंत व्यक्त केली की याच्या आधी आम्हाला म्हणजे शिवसैनिकाला एक समान वागणूक किंवा एक स्टेजवर म्हणा किंवा अशा प्रकारचं शिवसैनिकाला एक महत्त्वाचं स्थान होतं, ते मिळत नव्हतं. आता याच्याबद्दल महेशदादा हे पूर्वीच्या नेतृत्वाबद्दल बोलले. माझ्याबद्दल महेशदादांनी सांगितले दर महिन्याला भेटून या मतदारसंघामधले प्रश्न सगळे मार्गीला लावलेले आहेत. त्यामुळं मागे काय झालं याच्यापेक्षा महेशदादा आणि त्यांचा सगळे सहकारी माझ्या कामावर समाधानी आहे. आता एक शेवटचा प्रश्न, महेशदादांनीच मागील काही दिवसांपूर्वी आवाजही उठवला होता किंवा प्रसारमाध्यमांना त्यांचं स्टेटमेंटही होतं की जातेगावपासून नगरपर्यंत 6 पदरी रस्ता झालेला आहे आणि जातेगावपासून टेंभुर्णीपर्यंत 4 पदरी रस्ता झालेला आहे, याविषयी काय सांगा? जातेगाव तर जो टेंभुर्णी रस्ता आहे तिथं नव्याने ॲक्विजिशन शेतकऱ्यांचं व्हायला नको अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मोठ्या प्रमाणावर घरं पडत होती, त्यामुळे तो 4 पदरी करण्याचा निश्चित संकल्प